मोदीचा सुद्धा घडा भरलाय. आता तुम्हाला मी सांगते, भरलाय घडा. लय लोकांचं त्यांनी हे घेतलंय. काय लोकांनी त्याला शाप दिलाय. आता त्याचा घडा भरलेला आहे. त्यामुळं ते धर्मेंद्र प्रधानला तर हटवायचं, पण मोदीला सुद्धा आता हटवायचं. पण हे सगळं पोरांचं आंदोलन आहे म्हणतात. तुमचं वय तर 70 आहे, मग तुम्ही का आला? ते माझे नातवंड आहेत. हा, मी त्यांची आजी आहे. म्हणून आले. माझं कोण नाही इथं, ते काय शिक्षण घेत नाही, कोण नाही, काय नाही. पण मी त्यांची आजी म्हणून आले. सहकार्य केलं पाहिजेत ना, म्हणून मी आले. त्यांना मी सहकार्य करणार आणि शेवटपर्यंत करणार. जोपर्यंत तो धर्मेंद्र प्रधान हटत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही. ह्या पोरांनी आत्महत्या केली, ते कशासाठी थांबले तिथं, काय त्यांनी कशासाठी आंदोलन केलं, तर त्या धर्मेंद्र प्रधानला बाजूला हटवायचं. आणि ते हटवल्याशिवाय मी इथून जाणार नाही. पाऊस आला, काही झालं, काय बी होऊ द्या, मी पावसात उभा राहणार, पण ते हटल्याशिवाय मी जाणार नाही. माझी सुद्धा त्यांना सहकार्य आहे. मी सहकार्य करणार त्यांना. तुम्ही नागपूरवरून आलाय की कुठं आलाय? अमरावतीवरून खास तुम्ही प्रोटेस्ट बघायला आले. तर तुमचं काय म्हणणं आहे प्रोटेस्ट बद्दल? विरोध आहे पेपर फुटीला. अच्छा, आज ही परिस्थिती आहे, उद्या ही माझी मुलगी कालीदा जाईल त्यावेळी काय परिस्थिती असणार आहे, बरोबर. याबद्दल आवाज उठायला आलेला आहे. पोरीलाही सोबत घेऊन आलेला आहे. छान 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 काम करतो. धन्यवाद.